नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? पोस्ट ऑफिस भरती सर निकाल कधी? हजारो कमेंट्स होत्या, प्रत्येकाचा प्रश्न निकाल कधी? तर डेट त्याच्या एक्सेप्टेड म्हणजे अपेक्षित डेट त्याच्या आलेल्या आहेत का? निकाल कधी लागणार आहे? म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फर्स्ट लिस्ट, सेकंड लिस्ट, थर्ड लिस्ट, जी काय फोर्थ लिस्ट, कुठलीही लिस्ट असू द्या, कधीपर्यंत लागेल, पहिल्या डेट मेरिट लिस्ट नंतर पुढे काय, पुढची प्रोसेस काय, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे राजा हो. पोस्ट ऑफिस भरती 2026 मध्ये 28 फेब्रुवारी ते फर्स्ट वीक ऑफ मार्च 2026 याच्यामध्ये फर्स्ट मेरिट लिस्ट लागण्याची दाट शक्यता आहे. सगळीकडे रिसर्च करून बघा, तुम्हाला रिसर्च मध्ये आन्सर हेच मिळणार. 28 फेब्रुवारी किंवा मार्चचा फर्स्ट वीक म्हणजे तुमची फर्स्ट मेरिट लिस्ट लागेल मित्रांनो. ठीक आहे. साधारणपणे फॉर्म भरल्याच्या नंतर 25 ते 30-35 दिवसापर्यंत फर्स्ट मेरिट लिस्ट लागत असते, म्हणजे निकाल लागत असतो. 30 ते 40 दिवसात अंदाजित, त्याच्या अगोदर 25 ते 30 दिवसात सुद्धा लागू शकतो, 25 ते 35 मध्ये सुद्धा लागतो, पण टेंटेटिव्ह 30 ते 40 दिवसामध्ये मार्क बेसिसवर निकाल लागत असतो. तर पहिली लागेल तुमची 28 ते फर्स्ट मार्च म्हणजे फर्स्ट वीक ऑफ मार्च. आता निकाल लागल्याच्या नंतर कसा चेक करायचा, कुठे चेक करायचं, नाव तुमचं, कुठलं डिव्हिजन, कॅटेगरी, नेमकं रिक्वायरमेंट काय असेल तुमचं चेक करण्यासाठी. म्हणून सातत्याने इंडिया पोस्ट gds.online.government.in gov.in या वेबसाईटला सतत व्हिजिट करत राहायचंय, जेणेकरून काय होईल, तुम्हाला मेरिट लिस्ट लागण्याचे संपूर्ण अपडेट इथे दिले जातील मित्रांनो. इथे मिळून जातील, भेटून जातील, कारण की याच संकेतस्थळावर पोस्ट ऑफिस भरती 2026 चा निकाल प्रकाशित होणार आहे. म्हणून ह्या वेबसाईटला तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा. त्याच्यानंतर लिस्ट पहिली जारी झाली, नंतर काय असतं, शॉर्ट लिस्ट कॅन्डिडेट या वेबसाईट वरती तुम्ही गेलात, त्याच्यानंतर शॉर्ट लिस्ट कॅन्डिडेट या आयकॉन वरती जायचं, नंतर पुढे तुमचा झोन किंवा सर्कल सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो, आणि त्यापुढे तुमची पीडीएफ शो होईल. ते पीडीएफ तुम्ही डाउनलोड करायची किंवा ऑन करायची म्हणजे ओपन करायची. त्याच्या अगेन्स्ट तुमचं काही जो रजिस्ट्रेशन नंबर असेल तो मेन्शन करायचा आहे, आणि तिथं कॅटेगरी, सर्कल हे सगळे ऑप्शन येत असतात. त्याच्यामध्ये सगळे ऑप्शन तुम्ही व्यवस्थितरित्या टाकले की पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव दिसेल. आता पहिल्या मेरिट लिस्ट मध्ये नाव कोणाचं दिसेल आणि केव्हा दिसेल, जशीच रिझल्ट लागला, मेरिट लिस्ट पहिले आले पोर्टल वरती, आपल्या ऑफिशियल इंडिया जीडीएसच्या ऑनलाईन गव्हर्नमेंट पोर्टल वरती ह्या गोष्टी करायच्या. वेबसाईट वरती जायचे, शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट, झोन, सर्कल, पीडीएफ ओपन, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन आयडी, तुमचं जर कट ऑफ मध्ये तुम्ही बसत असाल, समजा तुम्ही ओपन असाल, ओबीसी असाल, एससी असाल, एसटी असाल किंवा पीडब्ल्यूडी असाल, आता याचा कट ऑफ कॅटेगरी नुसार लागत असतो. मग कोणाचा 97 जाईल, कोणाचा 92 जाईल, कोणाचा 88 जाईल, कोणाचा 78 जाईल पहिल्या मेरिट लिस्टला, किंवा ओपनचा जर तुम्ही 95 पण जाऊ शकतो. आता फॉर्म कुठे भरलाय, कुठल्या डिव्हिजनला भरलाय, रूरल मध्ये, अर्बन मध्ये, त्याच्यावर डिपेंड आहे. हा फक्त अंदाज तुम्हाला एक्झाम्पल आहे समजण्यासाठी, सांगण्यासाठी. परंतु याच्यामध्ये पहिल्या लिस्ट मध्ये तुमचं नाव नाही आलं तर लगेच बिलकुल घाबरून जायचं नाही, डिमोटिवेट व्हायचं नाही. ऑप्शन दुसरा आहे, सेकंड मेरिट लिस्ट लागेल मित्रांनो तुमची. ठीक आहे. सेकंड मेरिट लिस्ट कधी लागेल आणि काय त्याची प्रोसेस असते? सेकंड मेरिट लिस्ट साधारणपणे फर्स्ट लागल्याच्या नंतर 15 ते 20 दिवसाच्या रेंज मध्ये लागण्याची दाट शक्यता असते, कारण की फर्स्ट लिस्ट मध्ये ज्यांची प्रोसेस कंप्लीट झाली, मग त्यांची डॉक्युमेंट प्रोसेस असते, त्या डॉक्युमेंट मध्ये काही कॅन्डिडेट रिजेक्ट होतात, किंवा काही कॅन्डिडेट रिपोर्टिंग करत नाहीत, किंवा काही कॅन्डिडेट जॉईन करत नाहीत जीडीएस. हे 3-4 रिझन्स असू शकतात. म्हणून पहिल्या लिस्ट मधून जे काही उर्वरित कॅन्डिडेट राहतील ते सेकंड लिस्ट मध्ये त्यांची नावे येतील. आता ही सेकंड लिस्ट मध्ये कशा पद्धतीने नाव येतील, त्या कॅटेगरी मधील ज्यांचे जास्तीत जास्त मार्क असतील, कट ऑफ त्यांचा सिलेक्ट केला जाईल आणि त्याच्या अगेन्स्ट सेकंड कॅटेगरी लागेल मित्रांनो, सेकंड मेरिट लिस्ट लागेल. ओके. याच्यामध्ये आता ह्या फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ मध्ये थोडा गॅप असू शकतो, कारण की सगळ्या प्रोसेस करायला 15-20 दिवसाचा साधारणपणे कालावधी लागतो, म्हणजे लागतोच, लक्षात घ्या. ठीक आहे. आता थर्ड मेरिट लिस्ट झाल्याच्या नंतर सेकंड, थर्ड आणि लागली तर कॉम्प्लिमेंटरी फोर्थ म्हणजे 4 नंबरची मेरिट लिस्ट लागेल.
म्हणून ही पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी कधी लागू शकते लक्षात घ्या. दुसरी जर लागले तर एप्रिल मे 26च्या पर्यंत अंदाजित लागू शकते. त्याच्यानंतर थर्ड लागेल मित्रांनो मे जून 26च्या पिरियड मध्ये, आणि फोर्थ जर कॉम्प्लिमेंटरी लागली तर जुलै ऑगस्ट, म्हणजे तुमचं दिवाळीच्या अगोदरच सगळ्या गोष्टी, सगळ्या प्रोसेस होतील. तुमचं सिलेक्शन होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस होईल, जॉईनिंग लेटर होईल आणि तुम्ही या कॅटेगरीमध्ये बसाल. म्हणजे तुमचं फायनल कन्फर्मेशन दिवाळीच्या अगोदरच तुमचं जॉईनिंग सगळ्या गोष्टी होऊन जातील. म्हणून निकाल लवकरच येईल. जसाच निकाल आला सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या सविस्तर सांगेल. कसा चेक करायचा अजून पुन्हा एकदा नव्याने सांगेल. तोपर्यंत यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल, कधी लागेल, काय लागेल किंवा किती हे आहेत, आणि शेवटचं तुम्हाला एक रिक्वेस्ट अशी करतो, तुमचे किती पर्सेंटेज आहेत आणि फॉर्म कुठून भरलेला आहे ते आपल्याला कमेंट करायचंय, जेणेकरून आपल्याला अंदाज बांधता येईल का तुमचं अनालिसिस करून तुमचा मेरिट मध्ये नाव येण्याचे चान्सेस आहेत की नाही आपल्याला लगेच समजेल. कारण कट ऑफ वरती, म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांचं डिव्हिजन आणि किती पर्सेंटेज फक्त एवढंच कमेंट करायचंय, म्हणजे आपल्याला एक अंदाज बांधता येईल की कट ऑफ किती लागेल आणि कोणाचे कुठे चान्सेस आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर इथेच थांबतो. काही डाऊट असेल ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. थांबतो मित्रांनो. जय हिंद, राम राम, बाय बाय.